नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. महाशिवरात्री विशेष मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत बटाटा वडा कसा बनवायचा, ते आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर उपवासाला साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी वेगळं बटाट्याचे वडे करून पहा. एकदम चवीला छान लागतात. तर हे बटाटे वडे एकदम कुरकुरीत आणि कमी तेलात तळली जातात. बघितलात तुम्ही या वड्याचा आवाज किती सुंदर आलेला आहे. तर इथे मस्त आपली इथे कुरकुरीत आणि एकदम झटपट बनणारे हे बटाट्याचे वडे केलेले आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने उपवासाचे बटाटे वडे करून बघा. चवीला एकदम भारी लागतात. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर तुम्ही स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. त्या बटाट्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरती साल काढून इथे हे बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत. एक 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे. एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे. भगरला वरई पण म्हणतात. तर इथे मी एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटी शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर वडे बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हिरवी मिरचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी एक 4 ते 5 हिरवी मिरची मिक्सरमध्ये घालून घेतलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपला छान मस्त हिरवी मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर हे उकडून घेतलेले बटाटे थंड झाल्यानंतर आपल्याला याला बारीक छान फोडून घ्यायचं आहे किंवा या बटाट्याला छान कुस्करून घ्यायचं आहे. तर इथे बटाटे छान कुस्करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून बारीक कूट करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कूट घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची आणि जिरे घालून हिरवी मिरचा ठेचा बनवला होता, ते ठेचा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे छान बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचा ठेचा एकदम छान मिक्स झालेला आहे. तर इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. तर इथे आपले मस्त वडे बनवण्यासाठी हे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर हाताला तेल किंवा तूप लावून आपण इथे लगेच वडे बनवून घेऊया. तर इथे एक गोळा घेतलेला आहे आणि छान आपल्याला त्याला गोल-गोल करून अशा पद्धतीने गोल आपल्याला इथे वडे बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला चपटे वडे आवडत असतील, तर तुम्ही हातावरती गोल करून थोडंसं आपल्याला त्याला दाबून घेतल्यानंतर इथे वडे चपटे वडे बनून तयार होतात. तर मी तुम्हाला आणखीन एक अशाच पद्धतीने गोल वडा करून दाखवणार आहे. तर बघितलात तुम्ही अशाच पद्धतीने मस्त सगळेच आपल्याला इथे गोल गरगरीत वडे करून घेतलेले आहेत. तर इथे आपले सगळेच बटाट्याचे वडे बनवून तयार झालेले आहेत. तर हे वडे तळण्यासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे. भगरला वरई पण असे म्हणतात, तर आमच्याकडे भगरच म्हणतात. तर 1 वाटी भगरच्या पिठामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला या पिठामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं करून आपल्याला या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पाणी घालून घ्यायचं नाही, तर आपल्याला जसं लागेल तसं थोडं-थोडं अंदाज बघत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखीन थोडं पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. तर आपण इथे अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून तयार करायचं आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त इथे सॉफ्ट आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर दुसरीकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल आपल्याला वडे बनवण्यासाठी छान कडकडीतच गरम करायचं आहे. म्हणजे वडे एकदम छान तळले जातात आणि एकदम कुरकुरीत होतात. तर इथे दुसरीकडे आपल्या वड्याला कलर छान यावा म्हणून इथे मी बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिरची पावडर छान मिक्स झाल्यानंतर आपण जे बटाट्याचे वडे करून घेतलेले आहेत, ते बटाट्याचे वडे आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला तळून घ्यायचं आहे.
तर इकडे आपलं छान तेल कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपल्याला एक-एक करून ते पिठामध्ये वडे बुडवून आपल्याला या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. तर वडे सोडताना आपल्याला या तेलामध्ये एकदम घाई करायचं नाही. तर सावकाश आपल्याला अलगद हाताने आपल्याला हे एक-एक करून आपल्याला याच्यामध्ये या तेलामध्ये आपल्याला वडे सोडून द्यायचे आहेत. तर हे वडे आपल्याला एक अर्धा मिनिटं एका साईडने आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपली एक साईड तळली गेलेली आहे. तर अलगद हाताने आपल्याला हे वडे छान पलटवून घ्यायचे आहेत. तर हे वडे एकदम छान आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आलटी-पलटी करून आपल्याला सगळीकडूनच आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर बघितलात तुम्ही या वड्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि हे वडे एकदम कमी तेलकट होतात आणि कमीत कमी तेलामध्ये ही वडे तळली जातात. तर इथे आपण छान आलटी-पलटी करून खरपूस आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर आपला हा उपवासाचा खमंग आणि कुरकुरीत बटाटा वडा छान तळला गेलेला आहे. तर हे बटाटा वडा आपण एका झाऱ्याने काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या बटाटा वड्यासोबत आपण इथे हिरवी मिरची तळून घ्यायचं आहे. तर त्याच झाऱ्यामध्ये एक 4 ते 5 हिरवी मिरची मी इथे मस्त तळून घेतलेली आहेत. तर या मिरचीवरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची एकदम छान लागते. तर इथे आपला मस्त उपवासाचा बटाटा वडा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने उपवासाचा बटाटा वडा करून बघा, चवीला एकदमच भारी लागते. तर तुम्हाला मी एक बटाटा वडा तोडून दाखवणार आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त मधून मऊसूत आणि वरून कुरकुरीत आपल्या इथे उपवासाचा बटाटा वडा बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.